नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. सो आज आपण चाललेलो आहे, कुठं चाललो आपण? सो तामिनी मार्गे चाललेलो आहे आम्ही दिव्यागरला. सो तिथे आम्ही वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करणार आहे आणि जवळपासचे साईट सीन पण करणार आहे. सो चला तर मग निघूया. आत्ता वाजलेले सकाळचे 8 आणि सर्वांना खूप भूक लागलेली. सो तामिनी घाट सुरू व्हायच्या आधी आम्ही एका ठिकाणी थांबलो आणि पोट भरून नाश्ता केला आणि त्याच्यानंतर मग आम्ही पुढचा प्रवास आमचा सुरू केला. इकड तिकडच्या गप्पा मारत आम्ही तिथल्या मस्त आणि चविष्ट नाश्त्याचा आस्वाद घेतला आणि निघालो पुढच्या प्रवासाला. या प्रवासात आम्हाला लागला होता तो तामिनी घाट. इथलं हिरवळ आणि गर्द झाडी बघून कोणी म्हणणारच नाही की आपण उन्हाळ्यात हा प्रवास करतोय. म्हणजे तामिनी जितकी पावसाळ्यात मनमोहक दिसते तशीच ती उन्हाळ्यात सुद्धा गारवा देत होती. गप्पा मारत मारत कधी नारळाच्या बागा लागल्या कळलंच नाही आणि तेव्हा क्लिक झालं, आता सुरुवात झाली आहे कोकण किनारपट्टीची. आता वाजले होतं दुपारचे 12-12:30 आणि ऊन भयानक होतं, पण तरी मोह आवरला नाही बीचवरती जायचा. सो आम्ही तिकडे गेलो होतो, फेरफटका मारत होतो. रिसॉर्ट काही प्री बुक केलं नव्हतं, ऑन टाईमच बुक करणार होतो. आणि इथे आम्ही गोळा खातोय खूप दिवसातून. सो ते झाल्यानंतर आम्ही पुढे गेलो, नाश्ता वगैरे केला. निवांत करून एक हॉटेल होतं, तिथे आम्ही नाश्ता केला. निवांत नाश्ता करून आम्ही शोधत होतो रिसॉर्ट्स. वीकडेज होते त्यामुळं एवढा काही प्रॉब्लेम आला नाही, एवढी गर्दी पण नव्हती बीचेसवर. सो आम्हाला एक छानसं रिसॉर्ट मिळालं होतं. तर आम्ही डायरेक्टली तिथे पूल मस्ती करताना आता तुम्हाला दिसत असो. रिसॉर्टची टूर तुम्हाला पुढे भेटेलच, पण आत्ता तुम्ही इथे पूल साईड व्ह्यू बघा. सगळ्यांची मस्ती चालू झाली आहे ॲज युजल. आणि उन्हाळा म्हटलं की पूलची काय मजा असते ते वेगळं सांगायला नको, तो एक वेगळाच सुकून आहे. सो इथे सगळे मस्ती करत होते फुल ऑन. आता इथं शांत निवांत मस्त छान खेळ चाललेत. तर प्रज्वल आणि निखिलने शोधलाय काय बघा खेळ. आता याची काय गरज आहे का मला सांगा. हा बॉल टाकतोय आणि हा डाय मारून तो बॉल काय करतोय देव जाणे. याची काही गरज होती का मला खरंच कमेंटमध्ये सांगा. मला तर वाटत नाही काय गरज आहे. हे देखो क्या ही चल रहा है यहाँ पे. आणि इथे काही ट्रेंडिंग रील बघून तर ट्राय करताना मी आणि निखिल आणि या अशा सिलेबसच्या बाहेरच्या डाय मारून पूलचं 5-6 लिटर पाणी बाहेर काढताना निखिल स्वतः. वाऱ्याचा भरपूर आवाज असल्यामुळं निखिलचा काहीच आवाज येत नाही आहे. सो आम्ही आलो होतो समुद्र किनाऱ्यावरती परत आणि आता डोक्यात होतं की आपल्याला करायचे आहेत
वॉटर स्पोर्ट्स. तर त्याच्याबद्दलच ब्रीफ देतो इकडे निखिल. आणि तेवढ्यात प्रज्वलची एंट्री झाली आहे. इथे बघू शकताय दोघं काय इतका टाइमपास करतायत आय डोंट नो. साधी गोष्ट आहे सांगायचं की वॉटर स्पोर्ट करायला आलो, पण त्याच्यामध्ये पण टाइमपास बघा. सो इथे वॉटर स्पोर्ट्सची तयारी, सगळ्यांना लाईफ जॅकेट घातले जात आहेत ॲज युजल. त्या बिचाऱ्याला माहिती आहे घालणाऱ्या की यांना स्विमिंग नाही येत, सो जी प्रोव्हिजन आहे ते ती करतायत. बुडाले बिचाऱ्यांच्यावरती नाव घ्यायचं. सो हे घातलेलं आहे लाईफ जॅकेट आणि सगळे फुल एक्सायटेड आहेत आता, कारण आम्ही 3 कॉम्बो राईड बुक केल्या होत्या. एक होती जेट स्की, एक होती स्लीपर आणि एक होती बनाना राईड. ॲक्च्युली आम्ही केली होती डिस्को राईड, बट ते त्यांच्याकडे त्याचं नव्हते इक्विपमेंट्स, सो आम्हाला ती नाहीला जास्त बनाना राईड घ्यायला लागली. बट नेव्हर माइंड, खूप छान एक्सपिरियन्स होता. आणि इथे आम्ही छान तयारी करतो आहे मस्त पुढे जायची. आणि समुद्र तसा शांत होता. आता चाललो आहे आम्ही पुढे खूप एक्सायटेड होऊन. जोशना बिचारी येऊ शकत नव्हती आमच्यासोबत, पण आम्ही 3 लोक चाललो आहे आता. मला वाटतं हे जेट स्की करायला चाललो आहे आम्ही, आय डोंट नो. पुढे जाऊन बघा आपण काय बघूच. तर इथे आम्ही गेलो आहे बनाना राईडसाठी. आणि इकडे सेम बनाना राईडची जी बोट आहे ती अटॅच किंवा बांधली जाते त्या जेट स्कीला, आणि लाटांवरनं आपण ती राईड घेतो. आणि मग मी आणि निखिल पुढे गेलो ती जेट स्की राईड करायला. आणि खरंच इतका छान एक्सपिरियन्स होता जेट स्कीचा. म्हणजे आत्तापर्यंत आपण रील पिक्चरमध्ये बघायचो ना, मूवीजमध्ये, की मस्त अशी वॉटर बाईक जास्तीत जास्त स्पीडमध्ये तो माणूस पळवतो आणि आपण जस्ट बघून पण किती छान वाटतं. पण आम्ही तो एक्सपिरियन्स घेतला अँड दॅट वॉज ट्रिमेंडस. म्हणजे खूप भारी वाटत होतं. म्हणजे मी नेक्स्ट टाईम पण ही कन्फर्म करेन राईड. इतकी फास्ट होती गाडी. आणि पुढे बसणार राहिलं तर एक वेगळाच एक्सपिरियन्स होता, कारण चपाचप लाटा अशा लागत होत्या, त्यातलं ते पाणी असं लागत होतं इतक्यावरती. आणि ते राफ्टिंगपेक्षा मला जर विचाराल तर जेट स्की वर्थ इट आहे, पैसा वसूल. इथे बघू शकताय काय फास्ट होता तो माणूस. स्किल्सला मानलं पाहिजे बॉस. एवढं करून म्हणजे मागचा पुढचा पडत होता लिटरली. दुसऱ्या राईड्समध्ये लोक पडत होते, पण तो चालवणाऱ्याचा होल्ड काय खतरनाक आहे. सो बेसिकली ही राईड खरंच घेण्यासारखी आहे. खूप खतरनाक एक्सपिरियन्स. वी वर एन्जॉयड अ लॉट. त्यानंतर प्रज्वलची वारी होती. बिचारा धाकधूक मनाने गेला आहे असं दिसतंय तोंडावरून, पण त्याची फर्स्ट टाईम होती आणि त्याने तर खूप एन्जॉय केला. पुढे सांगेलच तो. मग वेळ आली आमची जेट स्की स्लीपर घ्यायची. आणि हा तर आम्ही ऑलरेडी केला होता अलिबागमध्ये आणि खूप मस्त एक्सपिरियन्स होता. पण इथे जेव्हा आम्ही 3 बसलेलो ना, जबरदस्त एक्सपिरियन्स. आता इथे तुम्ही बघताय ते जे स्लीपरचा जो बलून आहे तो बांधला जातो त्या जेट स्कीला. जेट स्कीचं तर स्पीड माहितीच आहे तुम्हाला. तर त्या स्पीडने तो बोट पळवतो आणि मागचं जे आहे बलून तो लाटांवरती असा राफ्ट होतो, सेम राफ्टिंगसारखं. पण ज्या लाटा आहेत त्या चपाचप तोंडावर लागतात, त्या खाऱ्या लाटा समुद्राच्या. म्हणजे तुम्ही 2 मिनटं 2 सेकंदासाठी जरी डोळे उघडले ना तरी ते डोळे ऑटोमॅटिक बंद होतात, कारण कंटिन्यू ते स्प्लॅश होत राहतं पाणी डोळ्यावरती. त्यानंतर आम्ही आत गेलो समुद्राच्या. आणि इथे झालं असं की त्या माणसानी लास्टला जेव्हा रिटर्न येताना इतक्या जोरात ते उडवली ना ते स्लीपर, मी धाडकन खाली समुद्रात. पण एक मिथ आहे, हे गुडघाभर पाण्यात पडतो आपण, काही खूप खोल समुद्रात पडत नाही. कशी वाटली राईड मग? कशी वाटली? पडली असेल प्रत्येक राईडमध्ये. मी प्रत्येक नाही जेट स्की आणि बनाना राईडमध्ये मी पडली आहे, पण ती पडली ओव्हरऑल खूप भारी एक्सपिरियन्स.
त्यामुळे न घाबरता कधीही कुठल्याही समुद्रात गेले तर राईड्स घ्यायचं, कारण तो जो एक्सपिरियन्स आहे तो पैसा वसूल असतो. आणि मग मस्त राईड्स करून आम्ही निघालो पुढे रिसॉर्टकडे. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. सो काल आम्हाला रिसॉर्टची टूर द्यायला जमली नाही. सो आता सकाळचे वाजले 8. सो आता रिसॉर्टची टूर देतो मी तुम्हाला. तो हे आहे रिसॉर्ट, अर्नाज रिसॉर्ट. आणि हा होता रिसॉर्टचा नाईट व्ह्यू. नाईटमध्ये रिसॉर्ट इतकं छान दिसत होतं, मस्त लाईट वगैरे लाईटिंग केली होती. इवन जो आतमध्ये रूम्सकडे जायचा पाथवे होता तो पण त्यांनी इतका छान लाईटमध्ये डेकोरेट केला होता. मस्त वाटत होतं, छान असा. आणि दमट असं हवामान नव्हतं, असं थंड गारवा होता हवेमध्ये. सो ओव्हरऑल खूप छान वाटत होतं. पुढे आम्ही डिनर करायला गेलो होतो तिथल्याच एका लोकल फेमस लज्जत हॉटेलमध्ये. आम्ही आता वेळाच बीचला. इथं टर्टल फेस्टिवल असतं 1, 2 ते 3 महिने. ते बघायला गेलो आम्ही, पण इथं काही एक पण टर्टल दिसत नाही आम्हाला. सो इथं जरा चांगला व्ह्यू आहे. सो ॲटलिस्ट आम्ही फोटो तर काढून घेतो इथं. फोटो काढून मग समुद्र इतका शांत खळखळत होता आणि त्यात पण क्राऊड फ्री असल्यामुळे समुद्रावरती आम्ही चौघेच होतो. त्यामुळे आम्ही सगळ्या प्रकारे मजा घेत होतो. आणि इकडे माझं काहीतरी वेगळंच चाललं आहे. मी शेल्स गोळा करते. पण या समुद्रावरती इतक्या शेल्स होत्या ना, मस्त. मी सगळं कलेक्ट करत बसले होते. सगळ्या लाटांमुळे किनाऱ्यावरती पूर्ण शिंपले, शंख, इवन कोरल्स असतात ना छान असे एस्थेटिक्सवाले, ते सुद्धा तिकडे दिसत होते, जे की मी कलेक्ट केले. त्यानंतर इथे एक मंदिर होतं. मित्रांनो, जेलीफिश दिसली आपल्याला. हे कपल पाय देतो तिथं राहिले त्याच्यावरती. सो आपण आहोत वेळासच्या बीचवरती आणि इकडे बघा थोडा पण एखादा शांत स्पॉट्स नाही दिसला तर एन्जॉय नाही करत. फोटोशूट न्यू वेट, सगळ्या स्टेप्स आणि हे सांगतोय, सॉरी पोजेस सांगतोय. सुंदर असं दृश्य, पूर्ण निर्जन, कोणीच नाही आहे आता बीचवरती. फक्त हवा, थोडंसं आलेलं आभाळ आणि आम्ही 4 लोक. हे सोडून कोणी आता बीचवरती नाही आहे. इमॅजिन करा की छान आणि शांत वाटतं. तर इतक्या क्राऊड फ्री आणि छान जागेत हिरोगिरी नाही केली तर मग मजा नाही आला ना. तर ते प्रज्वल त्याचा फुल फायदा उठवताना. आणि इथे तर बघा, हम भी किसी से कम नाही, फुल सिनेमॅटिक्स टाकताना निखिल. मग प्रज्वलने नवीनच गेम सुरू केला की रॅन्डम गाणं वाजणार, ज्याला जसं येते तसं बोलायचं. आम्ही तर ट्राय केलं, तुम्ही फक्त निखिलवरती फोकस करा. उन्हाच्या झळा इतक्या होत्या
की आम्हाला वाटत होतं राजस्थानमध्ये आलो काय, पण तो उसाचा गाडा बघून अक्षरशः राजस्थानात पाणी मिळाल्याची फिलिंग वाटली. मग इकडे आम्ही मस्त उसाचे रस 2-2, 3-3 ग्लास मारताना. जेव्हापासून आम्ही व्हिडिओ बनवायला लागलो तेव्हापासून एक गोष्ट तर समजली आहे, म्हणजे फोटोज आपल्याला मेमरीज प्रिझर्व करायला हेल्प करतात, पण हे जे व्हिडिओज आहेत ना ते लिटरली आपल्याला त्या मेमरीजमध्ये घेऊन जातात, ते रिकॉल करवतात त्या मेमरीज. त्यामुळे आम्ही खूप मजा करतो ना तेव्हा आम्ही हे व्हिडिओज आता रेकॉर्ड करायला लागलो आहे, कारण की अजून 4-5 वर्षांनी जर हे व्हिडिओ बघितले ना तर आपण लिटरली त्या मोमेंटला आहोत आणि तिथले किस्से रिकॉल व्हायला सुरुवात होते. त्यामुळे ठरवलं आहे कोणासाठी नाही पण स्वतःसाठी या मेमरीज प्रिझर्व करायच्या. तर मग भेटूया अशाच नेक्स्ट ॲडव्हेंचर ट्रिपमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय.